हा व्हिडिओ न पाहता म्हणजे वास्तव न पाहता तलाठी भरतीचं वास्तव न पाहता तलाठी भरती करणं म्हणजे थंडीमध्ये मऊ पांघरून पांघरून सूर्याच्या तेजाचं या ठिकाणी अनुभव घेणं अशा पद्धतीने होऊन जाईल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे मित्रांनो। यामध्ये तुम्हाला सगळंच काही आपण सांगणार आहोत आणि विथ प्रूफ सगळं तुम्हाला देणार आहे। जसं की या ठिकाणी तलाठी भरतीसाठी एकूण अर्ज किती येतात, तलाठी भरतीसाठी कास्ट वाईज असेल, जिल्हा वाईज असेल, किती अर्ज येतात, त्यापैकी किती विद्यार्थी या ठिकाणी पाठीमागच्या परीक्षेला बसलेले होते, कट ऑफ किती लागला होता, हायेस्ट कट ऑफ कितीचा होता, ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी आवर्जून पाहायचा आहे। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्याकडे क्वालिटी कंटेंट नसेल तलाठी भरतीसाठी तर त्यांच्यासाठी अगदी क्वालिटी कंटेंट म्हणजेच या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर अगदी बेसिकपासून आहेत, 20 ई-बुक्स आहेत थेअरी प्लस MCQ स्वरूपामध्ये, सोबतच 60,000 MCQ स्पष्टीकरणासह तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत। सोबतच अभ्यासाचं नियोजन आपण कशा पद्धतीने करायचं आहे ही स्पर्धा पाहिल्यानंतर तुम्हाला याचं अत्यंत गरज जाणवेल की बाबा दररोज उठल्यावरती आपल्या मनाला हा प्रश्न नाही पडला पाहिजे की आज काय वाचू आज काय वाचू। तर त्यासाठी मित्रांनो हा अभ्यासाचं नियोजन आपल्यासोबत दर डेली ठेवायचंच आहे, जे की तुम्ही जर हे 90 दिवस फॉलो केलं तर तुम्हाला कोणतीही सरळ सेवा परीक्षा, तलाठी भरती तर त्यापैकी एक आहेच, परंतु कोणतीही महाराष्ट्रातील सरळ सेवा परीक्षा उद्या तो पेपर तुम्ही दिला आणि तो क्रॅक झाला नाही असं होणारच नाही। ठीक आहे, त्यामुळे आपण हे जे काय तुम्हाला कंटेंट देतोय तर तुम्ही या पद्धतीने त्याचं नियोजन करून डेली काय करायचं मित्रांनो, टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज हे सांगितल्या पद्धतीने आपण फॉलो करायचं आहे। 90 दिवसामध्ये कसाही कोणताही पेपर येऊ द्या सरळ सेवेचा तुम्ही ती एक्झाम क्रॅक करणार म्हणजे करणारच। ठीक आहे, मग हे कंटेंट तुम्हाला कसं घ्यायचं आहे हे जे तुम्हाला दिलेलं आहे सगळं 60,000 MCQज व्हिडिओ लेक्चर बेसिकपासून, तर काय करायचं आहे फक्त या ठिकाणी 7248939076 या नंबरला 400 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला ह्या बॅचमध्ये ॲड केलं जाईल, हे सगळं कंटेंट दिलं जाईल, हे अभ्यासाचं नियोजन तुम्हाला भेटून जाणार आहे। तर आता आपल्या सर्वांना माहिती आहे हा 200 पैकी या ठिकाणी पेपर असतो, मग 200 पैकी या ठिकाणी किती मार्क मिळवावे लागतील त्याचा आपण अंदाज तर ह्या लिस्टवरून घेणार आहोतच। नंतर जिल्हा वाईज या ठिकाणी किती विद्यार्थी उपस्थित होते, किती विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते ते पण आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत 2023च्या तलाठी भरतीच्या अनुषंगाने। तर बघा 2023ची तलाठी भरतीची झाली होती मित्रांनो, तर ती टोटल जर आपण बघितले तर 57 शिफ्टमध्ये झालेली होती, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ अशा 3 एका दिवशी पेपर होत होते, 3 शिफ्ट डेली होत होत्या। असं जर आपण या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी टोटल 57 पेपर झाले होते। किती 57 पेपर झाले होते आणि या 57 पेपरमध्ये जर आपण बघितलं तर टोटल या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज किती केले होते मित्रांनो, तर 10,41,713 किती 10,41,713 एवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते। त्यापैकी 83% उपस्थिती होते, म्हणजे जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं 8,64,960 एवढे विद्यार्थ्यांनी काय केले होते तलाठी परीक्षा या ठिकाणी दिलेली होती। तलाठी परीक्षेसाठी एवढे विद्यार्थी काय झाले होते प्रेझेंट राहिलेले होते ऑल महाराष्ट्रातून। तर ही झाली ऑल महाराष्ट्राची आकडेवारी प्रेझेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची। आता आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वाईज पाहूया। जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं हे वेगवेगळ्या जिल्ह्याची या ठिकाणी यादी आहे, अकोला असेल, अमरावती असेल, असे वेगवेगळ्या या ठिकाणी यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। मग ह्यामध्ये जर आपण एक कॉमन गोष्ट बघितली, कारण आता सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यांची या ठिकाणी यादी पाहत बसायची काहीच गरज नाही, फक्त आपण काय करायचं एक अंदाज घ्यायचा। यावरून काय अंदाज घ्यायचा की बाबांनो या ठिकाणी जर आपण कोणताही जिल्हा घ्या, ठीक आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं कोणताही जिल्हा घ्या, लातूर घ्या, कोल्हापूर घ्या, कोणताही जिल्हा घ्या, पुणे घ्या, सातारा घ्या, मग इथं जर आपण बघितलं तर काय होतंय मित्रांनो, तर या ठिकाणी आपण आता जसं की इथं आपण बघितलं लातूरचं आपण उदाहरण घेऊया, तर टोटल पुरुष उमेदवार जर आपण बघितलं तर 4,806 एवढ्या पुरुष उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज केलेले होते। त्यापैकी आपण जर बघितलं महिला उमेदवारांनी 3,225 एवढ्या महिला उमेदवार होते। टोटल जर बघितलं तर 8,031 एवढे या ठिकाणी टोटल कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज केलेले होते आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी आपल्याला सर्व तुम्हाला दिसत आहे। मग तुम्ही जर या ठिकाणी कॅटेगरीमध्ये असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का आताच बघायचं, कारण आता OBCसाठी जर नॉन क्रिमिनल नसेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असून सुद्धा काहीच फायदा नाही। त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी कास्टचा फायदा होत असेल तर आवर्जून घ्यायचा आहे मित्रांनो, कारण कास्टमध्ये जर बघितलं तर काय होतंय भरपूर या ठिकाणी आरक्षणामुळे आपल्याला फायदा होत आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। पुढं मी तुम्हाला या ठिकाणी त्याची मेरिट लिस्ट दाखवणार आहे, तिथं तुम्हाला अजून समजून जाईल।
मग इथं जर आपण बघितलं तर महिलांसाठी मित्रांनो या ठिकाणी राखीव जागा असतात. महिलांनी आपापल्या कॅटेगरीनुसार आणि विशेष करून महिला आरक्षणाच्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जातं की महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का, तर तिथं टिक मार्क करायला विसरायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. मग ही झाली या ठिकाणी जर आपण बघितलं तर जिल्हा वाईज. ठीक आहे, हे आपल्या एक्झाममुळे टेलिग्राम चॅनलवरती मी टाकतोय सगळं, तुम्ही आपापल्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी पाहून घ्या. मग ह्याच्या काय 2023च्या ह्याच्या काय जागा आलेल्या होत्या, जसं की या ठिकाणी जिल्हा वाईज आपण बघू शकता, कॅटेगरी वाईज ह्या जागा येत असतात. मग इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी काही रिक्त पदे जसं की या ठिकाणी दिलेले आहेत, किती पदं भरायची आहेत. मग आता जसं की या ठिकाणी जालना जिल्हा घेतला तर जालनामध्ये टोटल 118 पदं होती. मग त्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे ओपनचे कॅन्डिडेटसाठी एवढे होते, स्पेशल महिलांसाठी राखीव होत्या, खेळाडूंसाठी होते, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांगासाठी आणि पदवीधर, अंशकालीन आणि अनाथ एवढ्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी आरक्षण दिलेलं होतं. त्यामुळे ह्या आरक्षणाचा आपण लाभ घ्यायचा आहे, कारण त्या जागा तुमच्यासाठी या ठिकाणी स्पेशल राखीव ठेवलेल्या असतात. याचा फायदा असा होतो मित्रांनो, आपल्याला आरक्षणामुळे या ठिकाणी कट ऑफ कमी लागतो. आता बघा, अगोदर आपण काय करूया मित्रांनो, जनरलचा कट ऑफ पाहूया. ठीक आहे, अराखीव म्हणजेच कोणते आरक्षण नसणारे, ओके, अनरिझर्व आपण त्याला या ठिकाणी म्हणू शकता. तर ह्या कॅटेगरीमध्ये जर बघितलं, आता ही ऑनलाईन परीक्षा होती 2023ला, आपल्याला सर्वांना माहिती. ऑनलाईन असल्यावर नॉर्मलायझेशन होतं, कारण 57 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाली होती. मग 57 शिफ्टमधला पेपर काही एकसारखा निघत नसतो, त्यामुळे ते पेपर समान करण्यासाठी ते नॉर्मलायझेशनचा या ठिकाणी फॉर्म्युला वापरतात. मग त्याच्यावरती पण भरपूर विद्यार्थ्यांचे किंवा या ठिकाणी आक्षेप घेतलेले आहेत की हा फॉर्म्युला वापरणं चुकीचं आहे वगैरे वगैरे. आणि त्यानुसार होतं काय की या ठिकाणी जर आपण बघितला, पेपर आहे 200 मार्काचा, किती 200 मार्काचा, आणि जे टॉपर आहे, ओपनमधला जो टॉपर आहे किरण, तर ह्याला किती मार्क मिळालेले आहेत मित्रांनो, तर इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत 201. 200 पैकी 201 मार्क मिळालेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि नॉर्मलायझेशनमुळे ते शक्य होतं, त्यामुळे त्याचा काही जास्त इश्यू करायची गरज नाही. मग इथं जर आपण बघितलं तर टॉपरला 201 मार्क आहे, 200 पैकी 201 मार्क, हे लक्षात ठेवा. सातारा तलाठी भरतीची 2023ची यादी आपण बघतोय. मग आपण जर शेवटी गेलो, आता 201 म्हणजे हायेस्ट झाला ना, असं नाही की ते 201लाच तुम्हाला 201च मिळायला पाहिजे होते, असं काही नाही. मग इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं कमी 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 होत जर आपण या ठिकाणी बघितलं, ही वेटिंग लिस्ट लागलेली आहे. ठीक आहे, ही काय झाली मित्रांनो, वेटिंग लिस्ट लागलेली आहे खाली. मग इथं जर आपण बघितलं तर आपल्याला कितीपर्यंत फायनल या ठिकाणी शेवट गेलेला आहे मित्रांनो, तर इथं जर आपण बघितलं तर 113 पर्यंत गेलेला आहे. किती, 113 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. मग यामध्ये काही या ठिकाणी दिव्यांग कॅटेगरी पण आहेत, एक सर्व्हिसमॅनच्या कॅटेगरी आहेत, ओके, पदवीधर अंशकालीनच्या आहेत. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आपल्याला या ठिकाणी मार्क मिळालेले दिसतात. आणि त्यानंतर मग ही वेटिंग लिस्ट आहे. वेटिंग लिस्ट पण या ठिकाणी ओपनची आपण बघू शकता. परंतु ही जर यादी आपण कॅटेगरीनुसार बघितली, म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितली OBC असेल, SC असेल, ST असेल, तर ही मित्रांनो या ठिकाणी यादी आपल्याला कमी दिसते. जसं की इथं जर आपण बघितलं अनुसूचित जाती, ह्याची जर आपण बघितलं तर टोटल या ठिकाणी आपण बघू शकता 185. नॉर्मलायझेशन होऊन पण 185चा या ठिकाणी काय मित्रांनो टॉपर आहे. इथं आपण बघू शकता कॅटेगरीचा फायदा. ओके, निकिता यांना काय मिळालेले आहेत, 185 मार्क मिळालेले आहेत, हायेस्ट. मग इथं जर आपण खाली गेलं, शेवटी जर बघितलं कॅटेगरीमध्ये, तर 112 मार्कावाल्याचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. किती, 112 मार्कावाल्याचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. परंतु हे काय आहे तर कॅटेगरीतून आलेलं आहे. ठीक आहे, कॅटेगरीतून या ठिकाणी कॅटेगरीतून परत सब कॅटेगरी आहे. ओके, मग जसं की SC कॅटेगरी आहे, परंतु काही जागा मग त्यामध्ये दिव्यांगाला राखीव असतात, तर त्या अशा कॅटेगरीतून मग सब कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला भेटते. तर हेच आहे मित्रांनो आपल्या आरक्षणाचं. जर तुमच्याकडे असेल तर सर्टिफिकेट व्यवस्थित ठेवा, काढून ठेवा. नॉन क्रिमिनल नसेल तर नॉन क्रिमिनल काढून ठेवा. कास्ट सर्टिफिकेट नसेल तर ते व्यवस्थित या ठिकाणी काढून ठेवा, अजून वेळ आहे. बाकी तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट एक महत्त्वाचं असतं आणि MSIT सर्टिफिकेट एक महत्त्वाचं असतं, ते पण आतापासून या ठिकाणी कामाला लागा. मग हे जर आपण बघितलं, एवढी मोठी अशी जबरदस्त स्पर्धा आणि आपण जर एकदम असं रिलॅक्स राहत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे तुमच्या दररोजचं हे नियोजन करा मित्रांनो, की मराठी व्याकरणचं दररोज तुम्ही काय करायचं आहे, एक टॉपिक तुम्ही करायचा म्हणजे करायचंच आहे आणि त्या टॉपिकवरती 75 प्रश्न करायचे आहेत. मग मराठी व्याकरण 1 महिन्यामध्ये कशी पण रिव्हिजन तुमची होऊन जाते. मग 3 महिन्याचं जर बघितलं तर मराठी व्याकरणचे 3 रिव्हिजन म्हणजे मराठी व्याकरण तुम्ही आउट ऑफच करणार. इंग्रजी व्याकरणचं व्हॉकॅब्युलरी वगैरे वगैरे करत करत सगळेचे सगळे टॉपिक तुम्ही 1 महिन्यामध्ये कसंही कव्हर करता मित्रांनो. म्हणजे 3 महिन्यामध्ये 3 रिव्हिजन तुमच्या पडतायत, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण. आता जीकेचं कसं आहे, करेल तेवढं कमीच आहे. त्यामुळे जीकेचे आपण थोडेफार प्रश्न करायचे नाही, तर जीकेला जेवढे जास्त नजरे खालून तुम्ही प्रश्न घालवचाल, म्हणजे जसं की आपण जर बघितलं तर 4 ते 5 टॉपिक, म्हणजे समजा जसं की मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं बाबा महाराष्ट्राचा भूगोल घ्या किंवा आपला इतिहास घ्या. मग त्या इतिहासामधले जे आपण काही पॉईंट घेतले, ठीक आहे, मग तिथं 1857चा उठाव असेल,
मग त्या ठिकाणी बक्सारची लढाई असेल, प्लासीची लढाई असेल, असे ते 3-4 टॉपिक घ्यायचा आणि त्यावरती म्हणजे टॉपिक असे घ्यायचे. मी ह्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, थिअरी पण दिलेलं आहे, MCQ पण दिलेला आहे. मग तुम्हाला समजून जातं की बाबा थिअरी किती करायची नेमकी, तर तेवढीच करायची. या 60,000 MCQ पैकी थिअरी तेवढीच करायची जीकेची, जेवढं की तुमचे 500 प्रश्न होतील. तुम्हाला लगेच त्याखाली प्रश्नसंच पण दिलेले आहेत. लगेच तुम्हाला कळते की 500 प्रश्न झाले का. मग आजचा अभ्यास आपला झाला म्हणायचा जीकेचा, जर 500 प्रश्न झाले तर. तसंच अंकगणितचा पण करायचा, दररोज एक टॉपिक करायचा आणि त्याच्यावरती 30 प्रश्न सोडवायचे. मग अंकगणित पण तुमचं महिन्यामध्ये एक कंप्लीट होतं, एक रिव्हिजन, म्हणजे 3 महिन्यामध्ये 3दा रिव्हिजन होते. तसंच बुद्धिमत्ताचं पण एक टॉपिक करायचा, 20 MCQज करायचे. हे जर तुम्ही या ठिकाणी फॉलो केलं, किती 90 दिवस जर फॉलो केलं मित्रांनो, तर तुमचा सरळ सेवेचा कुठलीही परीक्षा येऊ द्या, कुठलीही म्हणतोय मी, सरळ सेवेची कुठलीही परीक्षा ज्याला हे टॉपिक असतात, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके. मग झेडपीला पण हेच असतात, महानगरपालिकेला हेच टॉपिक असतात, न्यायालय भरतीला हेच टॉपिक असतात मित्रांनो, आरोग्य विभागाला सायन्स वगैरे थोडं जास्त विचारलं जातं, पण बऱ्यापैकी हेच टॉपिक असतात. तलाठी भरती तर आहेच, लिपिक आहे, शिपाई भरती आहे, DCC बँकला पण बऱ्यापैकी 70% हा सिलेबस आपल्याला पाहायला भेटतो. तर हे सगळं आपण या ठिकाणी बाकीचं सुद्धा तुम्ही ज्या पेपरला टच कराल, ज्या परीक्षेला तुम्ही टच कराल, म्हणजे जाऊन बसाल, तो पेपर तुम्ही या ठिकाणी क्रॅक करणार म्हणजे करणार, जर एवढं काटेकोर तुम्ही नियोजन केलं तर. ठीक आहे. मग हे सगळं तुम्हाला शोधत बसायची गरज आहे का, उठलं सुटलं कुठलाही प्रश्न करणं गरजेचं आहे का, नाही. आपण जे या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी कंटेंट दिलेलं आहे त्यामधलं करा. कोणताही टॉपिक तुम्हाला अडू द्या, अगदी बेसिकपासून यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर भेटत आहेत, नोट्स भेटत आहेत, सगळं काही एकाच ठिकाणी दिलेलं आहे. फी फक्त 400 रुपये आहे. तर तुम्ही सिरियस असाल, तुम्हाला वाटतं की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा एक एक्झाम क्रॅक करायचीच आहे, ठीक आहे, ही स्पर्धा जर तुम्ही या ठिकाणी पाहिली तर आपल्याला घाळ पडून चालणार नाही. आज आत्तापासून या ठिकाणी तयारीला लागायचं आहे. सगळं ताट तुमच्या पुढं वाढून ठेवलेलं आहे. फक्त आता तुम्ही काय करायचं, त्या अन्नाचा आस्वाद घ्यायचा आहे. भुकेजलेला तुम्ही आहात, फक्त आता काय करायचं आहे, आपण समोरच्या ताटाचा या ठिकाणी काय करायचा, आस्वाद घ्यायचा आहे. सगळं काही तुमच्यासमोर टू द पॉईंट कंटेंट, अगदी क्वालिटी कंटेंट या ठिकाणी दिलेलं आहे. कसं घ्यायचं आहे ते तर मी तुम्हाला सांगितलंच. सध्या ऑफरमध्ये फक्त 400 रुपये याची फी आहे मित्रांनो. तर काय करायचं, 7248930176 या नंबरला फक्त 400 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ हे सगळं तुम्हाला कंटेंट दिलं जाईल, बॅचमध्ये ॲड केलं जाणार आहे. ही ऑफर फी आहे, कधीही वाढू शकते. त्या अगोदर आपल्या संग्रह हे ठेवा आणि आपला अभ्यास आत्तापासून या नियोजनानुसार आपला अभ्यास चालू राहू द्या. काही अजून या ठिकाणी शंका असतील तर या नंबरला तुम्ही काय करू शकता मित्रांनो, कॉल करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक हक्काने करा, आवर्जून करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलवरती भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिका असतील, भरपूर साऱ्या या ठिकाणी मित्रांनो मोफत लेक्चरसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला आपण घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा आणि या नंबरला तुम्ही बिंदास कॉल करा काही अडचणी असतील किंवा आपली ही बॅच घ्यायची असेल तर. धन्यवाद.